सर्वात प्रथम म्हणजे अशा पद्धतीचा कार्यक्रम का घ्यावा याची मी संकल्पना स्पष्ट करतो. एकतर आपल्यापैकी जे बहुतेक सारे नास्तिक आहेत, म्हणजे आयुष्याच्या एका टप्प्यावर नास्तिक झालो असतो. सहसा आपण 14व्या-15व्या वर्षापासून एक विचार करायला लागतो आणि आपण नास्तिक होतो. पण आपली मुलं जी अगोदरपासूनच देव या संकल्पनेशी त्यांची ओळख नाहीये, त्यांना त्याच्यात खूप अगोदरपासून म्हणजे ज्यांना जेव्हा त्यांना कळतही नसतं की नास्तिक म्हणजे काय, देव म्हणजे काय, ती मुलं जेव्हा शाळेमध्ये समाजामध्ये वावरतात तेव्हा त्यांना जे गोंधळून जायला होत असेल, त्यांच्यावर जे प्रेशर येत असेल, त्यापैकी आपल्याला कोणाला याची कल्पना नाही की तसं प्रेशर त्यांनी कसं झेललं असेल. तर आज आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी अशा मुलांना बोलवलंय की जे या प्रक्रियेतून गेलेले आहेत, की ज्यांनी घरामध्ये कुटुंबामध्ये देव या संकल्पनेचा त्यांना अजिबात ओळख नव्हती, पण जेव्हा ते शाळेत गेले, नातेवाईकांमध्ये गेले, त्यावेळेला त्यांना देव या संकल्पनेची ओळख झाली आणि ते त्यांनी कसं हँडल केलं असेल, त्यांच्या मनात काय आलं असेल, हे त्यांच्याकडून थेट समजून घेणं जरा जास्त महत्वाचं वाटलं. म्हणून आपण हा परिसंवाद घेतो आहोत. एक लक्षात ठेवा की ही मुलं आज पहिल्यांदाच बहुधा स्टेजवर आलेली आहेत. त्यांनी स्वतःचे विचार कधी असे आपण जसे मांडतो तसे मांडलेले नसतील. त्यामुळे ते पण आपण एकतर समजून घेऊया, कारण त्यांच्यासाठी पण एक प्रश्न नवीन असतील, इतक्या लोकांसमोर त्यांना बोलण्याचं टेन्शनही असेल. तर आपण ते समजून घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पहिल्यांदा मी सगळ्यांना त्यांची ओळख द्यायला सांगतो. तने बारा. माझं नाव अभिलाषा आहे आणि मी आता BA LLB करते, लॉ मध्ये ग्रॅज्युएशन, आणि माझं लास्ट इयर चालू आहे. माझं नाव अस्मी आहे, मी 9th मध्ये. माझं नाव धनुष, मी 9th मध्ये आहे. माझं नाव सुफिया, मी 9th मध्ये आहे. मला सगळ्यांना म्हणजे प्रश्न विचारले, त्यापैकी तुम्हाला जर कुठल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, नसेल तर नाही. पण एक प्रश्न असा आहे की तुम्हाला कधी ना कधी असं लक्षात आलं असेल की तुमचे जे आई वडील आहेत, तुमचे पालक आहेत, पॅरेंट्स आहेत, ते आणि बाहेरचे मुलांचे पॅरेंट्स वेगळे आहेत. ते तुमच्या कधी लक्षात असा प्रसंग तुमच्या लक्षात असेल तुम्ही सांगा. मी जेव्हा पहिलीत होती तेव्हा माझ्या आणि माझ्या एका मैत्रिणींचा वाद झालेला की ते ही पृथ्वी कोणी बनवली. तर तेव्हा मी माझ्या घरी येऊन माझ्या आईबाबांना सांगितलं, तर त्यांनी मला कॉस्मॉस नावाची एक सिरीज दाखवली. तर त्याच्यानंतर मला लक्षात आलं की सगळ्यांचे विचार असे सेम नाही आहेत. तर आमचे विचार आणि माझ्या फ्रेंड्स किंवा इतर लोकांचे विचार असे खूप डिफरंट आहेत. तर तेव्हा मला लक्षात आलं. त्याला जाणून करायला मी कॅथलिक स्कूलमध्ये होती आणि तिथं सकाळी 4दा प्रेयर म्हणायचं, लंचमध्ये म्हणायचं, घरी जाताना म्हणायचं, हे सगळं बघतच होती. पण मी घरी आल्यावर असं काहीच नव्हतं. एक घरात मूर्ती नव्हती किंवा कोणता सण साजरा करायचा काहीच नसायचं. तर तेव्हा एक रिअलायझेशन झालं की मे बी आमचं घरात जे वागवणं असेल, जे जसं वाढवलं असेल मला, ते वेगळं असेल सगळ्यांपासनं. आणि त्याच्यामधनं मग मी माझ्या फ्रेंड्स म्हणजे त्या स्कूलमध्ये पण खूप वेगळ्या रिलिजन्सचे सगळे होते म्हणजे मित्रामध्ये. तर त्यांचं सगळ्यांचं बघून की सगळ्यांचे कसे डिफरंट टाईपचे राहणं असतं वगैरे, त्याच्यावरनं मला रिअलाइज झालं की आमच्या घरी जे चालू आहे ते खूप डिफरंट आहे दुसऱ्यांपेक्षा. जेव्हा मी 3री मध्ये होतो तेव्हा मी पाहिलं की दुसऱ्यांच्या घरी सगळे पूजा करायचे, पण आमच्या घरी नाही. तेव्हा मी घरी प्रश्न विचारला, आपण असं का करतो, कधीपासून करतो. तेव्हा ते बोलले की आपण पाहिले का ते असं आहे, घडलंय, आपण पाहिलंय का नाही. तर मग तेव्हा मला कळलं की असं काय नसतं. मी जेव्हा माझ्या रिलेटिव्सकडे जाते तेव्हा तिकडे माझे कझन्स आहेत, त्यांना सगळं पूजा वगैरे करता येते आणि मला नाही येत. आम्ही जेव्हा डिस्कशन करत बसतो तेव्हा ते म्हणतात, तुला येतं का, तुझं कुठेपर्यंत झालंय. तर मला तेव्हा उत्तर देता येत नाही. तेव्हा मला कळलं आणि मी त्यांना विचारलं की कोण शिकवतं, तर म्हणलं आमचे आई बाबाच शिकवतात. तर तेव्हा मला कळलं की माझे आई बाबा तर असं कधी शिकवत नाही, तर काहीतरी वेगळं आहे. मी एकदा जेव्हा शाळेत होतो तेव्हा माझ्या मिसनी बोललं, जे सगळे सकाळी प्रार्थना करतात ते हात वरती करा.
ऑलमोस्ट सगळ्यांनी हात वरती केले, मी नाही केलं. आणि तेव्हापासूनच कळलं की बाकीच्यांच्या घरात जसं आहे आणि आपल्या घरात जे आहे ते थोडं वेगळं आहे. एक प्रश्न असा आहे ना की तुम्ही आता जेव्हा वावरता तुम्हाला वाटतं की बाबा बहुतेक लोक देव मानतात किंवा बहुतेक लोकांच्या घरी काही ना काही सण कार्यक्रम होत असतात. आपण काही प्रत्येक वेळेलाच असं कोणाला कन्फ्रंट करत नाही किंवा कोणासोबत भांडत नाही. पण असं कधी तुमच्या ह्याच्यात तुमच्या म्हणजे शाळेमध्ये किंवा घरामध्ये असं कधी झालं का की तुम्हाला असं वाटलं की नाही आता मला हे बोलण्याची गरज आहे किंवा बोलायलाच पाहिजे, आता याच्याशिवाय राहू शकत नाही, असं कधी झालंय का? ठीक आहे. तर माझ्या शाळेमध्ये मी 7वीत होती तेव्हा इंग्लिशच्या सब्जेक्टमध्ये काहीतरी पोयम होती देवाबद्दल आणि त्यात लिहिलेलं की देवाने खूप घडवलं वगैरे. आणि मी एवढे वर्ष तेच ऐकत आलेली स्कूलमध्ये. तर मी मॅमला फायनली कन्फ्रंट केलं की मॅम मी ह्याचं म्हणजे माझं बिलीफ नाही आहे असं. तर मॅम सोबत माझं डिस्कशन झालं आणि काही प्रोडक्टिव्ह नव्हतं. मॅमचं फक्त एवढंच होतं की मग तुला कुणी बनवलं, तुला कुणी घडवलं. आणि मॅम एवढ्या फिलॉसॉफिकल प्रश्न विचारत होती की 11-12 वर्षाच्या मुलाला नाही हे प्रश्नाचे उत्तर देता येणार. आणि तो एक म्हणजे तो डिबेट एवढा इम्पॅक्टफुल होता की तुम्हाला डिबेट का जिंकायचं आहे, तुम्ही मला नीट एक्सप्लेन करू शकता, तुमचे जे विचारधारणा आहेत ते तुम्ही मला नीट सांगू शकतात. पण नाही, त्यांना जिंकायचं होतं हे मेन पॉइंट होतं की नाही आम्ही जे बिलीव्ह करतो तेच बरोबर आहे, तू लहान आहेस आणि तुला अजून असे विचार नाही करतायत, त्यांचं म्हणणं असं होतं. एकदा जेव्हा शाळेत असेंब्ली चालू होती तेव्हा मॅडम स्पीच देत होती. तिने बोललं की आता एका नवीन पार्टिकलचा शोध झालेला आहे आणि तिने बोललं त्याचं नाव आहे द गॉड पार्टिकल. तर आता मला कळायला लागलं की मॅडम कुठल्या डायरेक्शन मध्ये घेऊन जाते. म्हणून मी लगेच बोललो की त्या पार्टिकलचं नाव द गॉड डॅम पार्टिकल आहे. आणि मग मॅडमनी ते करेक्शन केलं आणि पुढे चालू केलं. पण जर मी ते करेक्शन नाही केलं असतं तर मला माहिती आहे की पुढे मॅडम ती स्पिरिच्युअलिटी वगैरे नेऊन गेली असती भाषणाला. म्हणजे टीचरच नाही की तुमच्या रिलेटिव्ह मध्ये पण कधी कॉन्फ्लिक्ट झाले आजी आजोबा सोबत वगैरे असते? आजी आजोबा तर नाही, पण जेव्हा मी रिलेटिव्स मध्ये जाते फंक्शन वगैरे असलं तर आता कसं आहे, मी मुस्लिम आहे बाय रिलिजन, बाय बर्थ. तर त्यामध्ये काय आहे, गर्ल्स हॅव टू बिहेव अ स्पेसिफिक वे, लाईक दे कांट वेअर shirt, pant, or they have to wear traditional clothes. They have to keep their hair long. They have to learn how to cook. They have to be ट्रेडिशनल हाऊसवाईफ. बट माझं तसं काही नाही आहे. मी स्पोर्ट्स खेळते, मी डान्स करते, जे त्यांच्या रिलीजनमध्ये बिलकुल अलाउड नाही आहे. तर मला रिलेटिव्समध्ये खूप असे ताणे मारतात आणि ऑलमोस्ट आर्ग्युमेंट्स करतात माझ्यासोबत. पहिले तर मी रडायचे यामुळे, कारण छोटी होते आणि मला असे ओरडतायत, मला नाही आवडायचं. मी लेफ्टी पण आहे ना, तर त्याचं पण आहे की लेफ्ट हँडनी नाही खायचं असतं, खूप घाण असतं. मला पहिले रडू यायचं, पण आता आय जस्ट इग्नोर, बिकॉज आय नो की ते एक दोन वेळा बोलतील, काय बोलतील. मी नाही ऐकलं तर ते बंदच करणार ना बोलायचं. आय जस्ट गो माय ओन वे. की त्याचा इम्पॅक्ट तुला असा जाणवतो का, की म्हणजे कधी असं प्रत्येक वेळेला आपण एकदा जर आपण ऐकलेलं असतं खूप वेळा, मग असं वाटतं का की नाही पुढे गेल्यावरती आपण गप्प राहायला पाहिजे, कशाला वगैरे उडवून घ्या, असं तुला कधी वाटतं? मला स्पेसिफिकली डान्ससाठी खूप विरोध होतो, कारण डान्स त्या रिजनमध्ये अलाउड नाही. तर मला कधी कधी खूप असं वाटतं की सोडूनच द्यावं, एवढे ओरडतायत म्हणून. पण जेव्हा त्याच्यात सक्सेस भेटते, म्हणजे आता माझी कथ्थकची विशारद चालू आहे, तर आता मला वाटतं की त्यांनी म्हटलं काही, जर मी त्यांचं ऐकलं असतं तरी पर्यंत आले असते का? नाही. त्यात
मला पण हा प्रश्न की जेव्हा तुमच्या पालकांना हे कळलं की तुम्ही शाळेत असं हे केलं उद्धट तर तुमच्या पालकांची रिएक्शन काय होईल? मी एकदा ॲक्च्युली उलटं उत्तर दिलं होतं माझ्या रिलेटिव्सला. त्यांनी माझ्या पप्पांनी काय म्हटलं की तू जे बोलली ते चुकीचं नाही आहे, पण रिलेटिव्स कसे एल्डर पर्सन आहेत, त्यांच्याशी थोडं रिस्पेक्टनी वागायचं. ते जे बोलतात बोलू दे, कारण तू किती पण आर्ग्युमेंट करणार, ते तुझ्या एजचं तर नाही ऐकणार, तुझ्या एजच्या मुलीचं, म्हणून. मी तुला कधी असा अनुभव आलाय की तू रिलेटिव्हशी काही उद्धट बोललीस आणि मग पॅरेंट्सने सांगितलं की नको करू किंवा प्रोत्साहन दिलं लोकांनी? हां, एकदा बोललेली मी माझ्या बाबांच्या आई, ती माझ्यासोबत आर्ग्यू करत होती की देव आहे. आणि मी तेव्हा 7 वगैरे वर्षाची होती. तर मी कंटिन्युअसली बोलत होती, नाही आहे, नाही आहे. त्याच्यानंतर माझ्या बाबांनी साईडला घेतलं आणि मग ते बोललं की तू जे बोलली ते बरोबर आहे, हे आहे, पण असं नको बोलू आजीशी, कारण ती मोठी आहे. तर झालंय तसं. तुम्हाला म्हणजे तुला त्यावर काय वाटलं, म्हणजे तुझ्या फिलिंग डिसमिस केल्या असं वाटलं की ओके वाटलं, म्हणजे असं वाटतं ना की माझं ऐकायला पाहिजे असं वाटलं, काय वाटलं? हां, डिसमिस केल्यासारखं वाटलं मला. मी छोटी होती खूप. सोफिया जसं बोलली की तिने बोलल्यावर पप्पांनी सपोर्ट केला. माझं फॅमिलीचं नाहीये, पण मी हे माझ्या पूर्ण क्लास समोर बोललेली, माझ्या टीचर सोबत जेव्हा आर्ग्युमेंट झालेलं तेव्हा. तर क्लासमध्ये नंतर आय थिंक तेवढ्या 2 आठवड्यामध्ये 2 मुलं माझ्याकडे आली आणि मला बोललेली की तू बरोबर आहे. आणि त्यांची फ्रेंडशिप 7वी पासून ते 10वी पर्यंत कंटिन्युअस होती. त्याच्यानंतर ते वेज पार्ट झाले, पण 10वी पर्यंत जी आमची फ्रेंडशिप झाली तेवढ्या एका रिझनमुळे की मी जस्ट आय स्पोक अप, त्या एका रिझनमुळे तिची मैत्री झाली. ती अनफॉर्गेटेबल होती, कारण की असं वाटत नाही कुणी सपोर्टला येईल जेव्हा असं काही बोलल्यावर. सो ते अनएक्सपेक्टेड होतं. धनुष, आता तू बघ, तू आता किती वर्षाचा आहेस? 14. 14. तुझे मित्र नास्तिक आहेत की आस्तिक आहेत? आस्तिक आहे. मित्रांबरोबर तुझा वाद होतो? जास्त नाही होत, म्हणजे थोड्या थोड्या गोष्टीवरच होतं एखादं की उदाहरण? असं असं करत जा, आपल्याला इथं जायचंय, तू तिथं नीट ये, असं असं कर. म्हणजे एखादं उदाहरण असं असं कर म्हणजे? म्हणजे आपण मंदिरात गेलो, नीट असं थांब, हात पाय जोड आणि त्यांच्या पाया पड, असं. मग तू त्यावेळेला कसा रिॲक्ट करतो? मी बोलतो, मी असं का करू, मी तर त्यांना पाहिलंच नाही, तर मी त्यांच्या पाया का पडू, त्यांच्यासमोर हात का जोडू. त्यामुळे तुला वेगळं करतात असं काय आहे का की हा आता म्हणजे धनुषला आपल्यासोबत नको घेऊन जाऊ, असं एक ट्रीटमेंट दिली आहे तुला? असं नाही केलं. असं नाही. तर तुला एक विचारायचं की तू जर प्रिन्सिपलला जर बोललास तर नंतर तुला वर्गामध्ये किंवा ऍक्च्युअल क्लासमध्ये तुला कोणी असं कुठल्या टीचरनी टॉन्ट मारलाय का किंवा डिस्क्रिमिनेट केलंय का? नाही, असं काही टॉन्ट वगैरे किंवा डिस्क्रिमिनेट नाही केलं टीचरनी त्या इन्सिडेंट नंतर. कधी असं कोणी होतं म्हणजे तुमचे अनुभव असं सांगा की शाळेमध्ये बऱ्याचदा रिलीज कार्यक्रम होतात आणि काही काही कार्यक्रम तुम्हाला फोर्स केले जातात, अशा वेळेला म्हणजे अशा परिस्थितीत तुम्ही कसे वागला किंवा कसे वागाल? शाळेमध्ये माझे ते 2-3 मित्र जे झालेले, जे नास्तिक होते, जे मला स्वतः येऊन बोललेले. आमचा एक असायचा ग्रुप हमेशा, आणि जर काही कार्यक्रम असेल, क्रिसमसचा मोठा कार्यक्रम व्हायचा कॅथलिक स्कूलमध्ये, त्यावेळेस आम्ही फक्त मजा करण्यासाठी जिथं पार्टिसिपेशन, जिथं जास्त कम्युनल फिलिंग येतं त्याच्यासाठी जायचो. तिघं एकसाथ असायचो, आमचं हे करायचो. आणि जर आम्हाला कोणी बोललं की सिन्सिअरली नाही करत आहे किंवा काही, आम्ही म्हणतो तुम्ही तुमच्या बिलीफ्सवर, आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट करतोय, तुम्ही आमच्या ह्याच्यावर करा. तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग हमेशा असायची. आणि इवन कॉलेजमध्ये आता तरी मला जे पण फ्रेंड्स मिळाले ते एक तर एग्नॉस्टिक आहेत किंवा एथिस्ट आहेत. मग एक आय थिंक ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगनीच फ्रेंड्स ग्रुप्स वगैरे जे बनतायत ते बनतायत. आणि मोस्टली मला वाटतं की कॉलेजमध्ये एवढं फार प्रेशर नसतं, शाळेमध्ये प्रेशर जास्त असेल. कॉलेजमध्ये असंच काही प्रेशर नाहीये. म्हणून आत्ताचे जे पण माझे मित्र पहिल्या वर्षापासून किंवा दुसऱ्या वर्षापासून आहे, कुणालाही विचारलं तर विचारधारा ऑलमोस्ट सेमच आहे आमची. सो ते, आणि असं पण नाही झालं की शोधायला लागले, खूप जण असे एक्सेप्टिंग होते आणि ती अंडरस्टँडिंगच. असं तुझा कधी अनुभव असा शाळेमध्ये कधी तुमच्यावरती जबरदस्ती झाली की असं वागायला पाहिजे?
असाइनमेंट पाहिजे नाही, असं कधीच नाही. असं कधी झालं? तू कुठल्या शाळेत होती माहिती नाही? गोव्यात असताना मी विद्या मंदिरमध्ये होती, गव्हर्नमेंट स्कूल, आणि आता मी एस्पॅलियन हेरिटेज. ओके. तुला कसा अनुभव होता सोफिया? एकदा आमचा योगाचा पिरियड असतो स्कूलमध्ये, तर त्यामध्ये आमची मॅम आम्हाला आयुर्वेद बद्दल बोलत होती की असं केलं तर असं होतं आणि चक्र असतात आणि ते सगळं. ते मला तेवढं पटलं नाही, कारण मी जेवढं वाचलंय, जेवढं मला माहिती आहे, ते सायंटिफिकली प्रूव्हन नाही आहे बिलकुल बी. तर मी मॅमला प्रश्न विचारलं की मॅम, हे सगळ्यांवर मतलब ये सब पे नहीं होता ना काम करता, इट इज लाइक अ हिट एंड मिस बिकॉज इट इज नॉट सायंटिफिकली प्रूव्हन दॅट इट विल 100% वर्क. तर आय डोंट नो ती ऑफेंड झाली की काय झालं, पण त्यांनी डायरेक्ट मला म्हटलं की इट्स ऑन युअर बिलीफ, यू बिलीव्ह इन गॉड और यू डोंट बिलीव्ह इन गॉड, इट्स लाईक दॅट, यू बिलीव्ह इन आयुर्वेदा, यू डोंट बिलीव्ह इन आयुर्वेदा. आय वॉज रिअली टेकन अबॅक बिकॉज मी तेव्हा 7th मध्ये होती आणि मी फक्त एक सिम्पल प्रश्न विचारला होता की हे सायंटिफिकली प्रूव्हन नाहीये, मग तुम्ही सगळ्यांना कसं म्हणताय की तुमच्यावर काम करणारच. तर ह्याचं तुम्ही रिलेशन डायरेक्ट गॉडवर का केलं, म्हणजे मला असं का केलं, थोडं ऑफेंडेड वाटलं मला तेव्हा की टार्गेटेड, यु नो. एक की आपण असं म्हणजे आता बघा की आम्ही जे होतो तो आमच्यावरती असं संस्कार होतो, देव असतो, आणि कधीतरी ते आम्हाला क्वेश्चन लागलं की आमच्या पालकांचं चुकीचं होतं. तसं कधी तुमच्या डोक्यामध्ये आलं का? कारण एक लहानपणी आपण असतो फेरी टेलवरती विश्वास ठेवतो करायचा, म्हणजे आम्ही ठेवला होता, तुमच्यामध्ये तुम्ही ठेवला की नाही मला माहिती नाही, पण असं एक कधी वाटू शकतं की अरे एखादी ताकद असावी, एखादं शक्ती असावी किंवा काहीतरी असावं की जे कंट्रोल करतं किंवा जे आपल्या चांगल्यासाठी करतं. अशी फिलिंग कधी तुम्हाला आली होती? आपल्यासाठी चांगलं करणारी शक्ती तर नाही माहीत, पण आय फील लाईक यु नो, सायन्सला आतापर्यंत बिग बँग पर्यंत माहिती आहे, बिग बँग थिअरी आहे की युनिवर्स क्रिएट सुरू कसं झालं, पण ते कुणी केलं, त्याच्या आधी काय होतं, हे प्रश्न अजून याची उत्तरे नाही भेटली. सो इन माय ओपिनियन, इन माय थिअरी, देर मस्ट बी सम एक्सटर्नल फोर्स. इट्स डझंट हॅव टू बी सुपर नॅचरल ऑर एनिथिंग, but there is some external force that started it. It does not have to be like Bhagwan and puja karni hai and he created, but there is something. Until it is proven that it is how it started, I feel like there is an external force. That's my opinion. We don't have to worship it, but I feel like there is something. मॅजिकल क्रिएचर वरती कधी विश्वास होता लहानपणी? स्कूलमधलंच आहे परत. आम्हाला क्रिसमसच्या वेळेस प्लेज असायचे अबाउट जीसस क्राइस्ट वगैरे. तर एक आठवडा होता, तो तेवढाच एक आठवडा जेव्हा वाटलेलं मला की का हे सगळे फॉलो करतात, मी पण फॉलो करून ट्राय करायला पाहिजे. मग जेव्हा प्रेयर्स होते तेव्हा मी सिन्सिअरली ट्राय करायची प्रेयर करायला. जे असायचं की बेडच्या अगोदर वगैरे, म्हणजे खूप काय काय असायचं. आय ट्राईड त्या आठवड्याभरासाठी, आणि आय एक्सपेक्टेड, ठीक आहे लहान होती पण मी पटकन रिझल्ट एक्सपेक्ट करत होती मे बी. पण ते सगळं केल्यानंतर काहीच झाल्यानंतर एक रिअलायझेशन झालं की मे बी हे फक्त फेरी टेल्स म्हणून फेरी टेल्स आहेत, ॲज सच त्याच्यात काही रियालिटी बेस्ड नाही आहे किंवा. सो बिलीव्ह करण्यासाठी तेवढा एक आठवडा आय ट्राईड, काहीच झालं नाही, अँड आय रिव्हर्टेड बॅक टू व्हॉट एव्हर माय पेरेंट्स टॉट मी, आणि आय स्टिल अग्री विथ व्हॉट दे टॉट मी. मी जेव्हा लहान होतो तर मला वाटायचं की सॅन्टा क्लॉज खरं आहे. एकदा मी एक पत्र लिहिलं आणि ते बाबाला दाखवलं. बाबा हसला आणि म्हणाले की सॅन्टा क्लॉज खरा नाही आहे. तरी पण मी ते पत्र पोस्टला दिलं. मग त्या वर्षी एकदा डोरबेल रिंग झाली क्रिसमसच्या दिवशी. मी दरवाजा उघडलं तर मला दिसलं की सॅन्टा क्लॉज आहे. त्यांनी गिफ्ट दिला आणि
तर आणि घरी न आतमध्ये न येता निघाला. दुसऱ्या वर्षी मी बाबाला घरी थांबवलं त्याला, कारण की त्याला दाखवून सिद्ध करायला की हा सांता क्लॉज खरा आहे. खूप वेळ झालं. मग बाबा कुठल्या कामाने गेला आणि त्याच वेळेला डोरबेल वाजली आणि सांता क्लॉज होऊन घेतलं. मग तेव्हा मला शंका आली की अरे बाबा सांता क्लॉज नाही का. मग थर्ड टाइम तेव्हा झालं तेव्हा मी बोलला बाबा तू सांता क्लॉजचं घालून आलेलं आहे, बंद कर. धनुष, तुला कधी असं वाटलं नाही का, तू आता फार कमी बोलतोय, तू घाबरून नको जाऊ तर नाही. मुलीच्यामध्ये बसल्याने घाबरायची गरज नाही. बरोबर. मला तर असं कधीच असा अनुभव नाही आला त्याचं काय तर आहे असं. असं कधी वाटलं नाही की काहीतरी जादू घडावी आणि आपला अभ्यास करायची गरज नाही पडावी? जेव्हा मी छोटं होतो पहिली दुसरी तेव्हा वाटायचं असं काहीतरी करावं, अशी पेन्सिल बनवावी, तिने सगळं माझं काम होणार. नंतर कळलं असं तूच नाही शकत एवढं छोटं. कारण म्हणजे आपण जर एखाद्या आयुष्यात जादू विश्वास नाही ठेवला तर मग आपलं बालपण करतो असं मला वाटतं. प्रत्येक जण त्याच्यातून गेला असेल, म्हणजे तुम्ही कधी गेलात का कधी असं मला वाटलं का की जादू तरी असाल तेवढी जाऊ दे, पण असं काहीतरी आपोआप आपल्याला व्हावं असं कधी वाटलं नाही का तुम्हाला? असं मी तुला नाही वाटलं कधी? वाटायचं कधी कधी आता पण वाटतं जेव्हा लोड खूप येतो पोर्शनचा. पण एवढं नाही असं सिरियसली नाही. मी छोटी होती तेव्हा वाटायचं जास्त, पण आता एवढं नाही वाटत. म्हणजे पहिल्यापासूनच एक पर्स्पेक्टिव्ह दिलेला आई बाबांनी की हे नसतं खरं, किंवा जर पहिले विश्वास असता तर वाटणं वेगळी गोष्ट आहे, पण पहिल्यापासून जर माहिती असेल की खरं नाहीये किंवा देव नाही आहे, तर फक्त ते कधी एकदम डेस्परेट मोमेंट मध्ये वाटलं की हो असं काहीतरी व्हायला पाहिजे ज्याच्याने हे सगळं जायला पाहिजे, ती वेगळी गोष्ट. ते सगळ्यांना कधी ना कधी होतच असेल, पण असं विश्वास ठेवून कधी वाटणं नाही, माझ्यासोबत तरी कधीच नाही झालं. म्हणजे मला 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 वाटतं की असं असतं तर चांगलं झालं असतं, स्पेशली जेव्हा कॉन्सेप्ट हार्स किंवा लोड येतो. पण तसं नाही ना, तर मग काही करू नाही शकत. तर ठीक आहे. आता एक महत्वाचा आणि मी एक प्रश्न तो विचारला नव्हतो अजून, पण तो सगळ्यात शेवटी ठेवलाय. ओके. त्याच्या अगोदर आपण एक मी प्रश्न विचारतो की कधी असं झालं का की तुमच्या पालकाशी तुझे वाद झाले? असं नाही की फक्त देव असण्याबद्दल, अनेक गोष्टीबद्दल वाद होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं की आपले पालक या बाबतीत चुकीचे आहेत, करिअरच्या बाबतीत वाटू शकतं, तुमच्या आवडीनिवडीच्या बाबतीत असू शकतं, किंवा पालकांच्या एखाद्या भूमिकेशी तुम्हाला पटू नाही शकत. तर असं झालंय का कधी? आणि त्यावेळेला तुमच्या पालकांनी कसं बिहेव केलं, त्यात मोस्ट इम्पॉर्टंट. हा, एकदा झालेलं मागच्या वर्षी. आम्ही ड्राईव्ह मध्ये होतो, लॉंग ड्राईव्ह मधून परत येत होतो. तर माझ्या बाबांचं आणि माझं डिस्कशन सुरू होतं ग्रीक मायथॉलॉजीवर. हेरॅक्लिसच्या स्टोरी होतं, नाही ट्रॉय, ॲनेक्सेशन ऑफ ट्रॉय. तर त्यांनी मूवी पाहिलेली आहे ट्रॉय नावाची, पण मी द इलियड वाचलेलं. तर आयडियाज क्लॅश होत होते. तर मी एक्सप्लेन केलं सगळं की बुकमध्ये कसं झालंय, त्या पोममध्ये कसं झालंय, आणि मग हे एक्सेप्ट केलं पॅरेंट्स. मतभेद झाले असं कधी झालंय तुमचं? एकदा माझ्या बाबांनी बोललं की जर मी जेनेटिक इंजिनिअरिंगनी होमोसेक्शुअलिटी क्युअर करू शकेल तर मी ते करेन. मग याच्यावरनं माझं आणि बाबाचा वाद झालं. मग मी बोललो की ते ह्युमन राईट्स अगेन्स्ट जातं. मग ती आर्ग्युमेंट आहे थोडी अजून एस्केलेट झाली. मग बाबांनी बोललं की नाही, मग की नाही तू बरोबर आहे असं बाबांनी बोललं आणि मान्य केलं. आतापर्यंत जे पण आर्ग्युमेंट झाले, आय थिंक ऍट द एंड एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतेच, कारण की त्यांनी जसं वाढवलं आहे मला, जशी अपब्रिंगिंग आहे, माझे काही मत त्यांच्याशी रिलेट होतील, काही नाही होणार, पण ज्यांचे नाही होणार ते ऍटलीस्ट ट्राय करतात अंडरस्टँड करायला की मी काय बोलतेय, माझं काय मत आहे. जे माझं नाही होत मी अजून वाचेल त्याच्याबद्दल, कारण की ते पण काही एक्सपिरियन्सेस थ्रू गेले आहेत पूर्ण आयुष्यभर, तर त्यांचे पण काहीतरी एक्सपिरियन्समुळे त्यांचं ते मत झालं असेल. सो एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग येतेच एंडला असं मला वाटतं.
आर्ग्युमेंट नाही म्हणू शकत, पण डिफरंट ओपिनियन्स लाईक माझे ओपिनियन होते की जे पण होमोसेक्शुअलिटी और LGBT कम्युनिटी, आय फुल्ली सपोर्ट देम. Like people should have the right to do what they want as long as they're not harming others. तर त्याच्यावर थोडे ओपिनियन क्लास झाले होते की इट इज नॉट नॅचरल, इट इज नॉट अ सायंटिफिक, इट इज एव्होल्युशनमध्ये असं नाही झालंय. बट इन माय ओपिनियन आपला ब्रेन खूप जास्त इव्हॉल्व झालाय आणि त्यामुळे वी कॅन हॅव थॉट्स अँड एक्सप्रेशन्स ऑफ आवर ओन. सो इन त्या एंडिंगमध्ये त्यांनी पण ॲग्री केलं की त्यांना जे करायचं ते करू दे. दॅट्स व्हॉट आय फील लाईक. एव्हरीवन शुड हॅव द राईट टू डू व्हॉट दे वॉन्ट ॲज लॉंग ॲज ते कोणी दुसऱ्यांना असं हार्म नाही करत आहे. सो दॅट्स माय. धनुषला एक प्रश्न विचारतो की असं काही असतं का की तुला आई वडिलांपासून दबवावं लागलं? अजून तर असं काय झालेलं नाही. एकदा जेव्हा मी छोटं होतो तेव्हा माझी नोटबुक कंप्लीट नव्हती, तेव्हा मी लपवलेली होती ती त्यांच्यापासून. जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांची रिएक्शन काय होती? तेव्हा ते जरा चिडलेले होते, वरडले मला, बोलले की हे सगळं कंप्लीट ठेवायचं. मारलं? नाही, तेव्हा नव्हतं मला. की ते असं सांगतात आहे की मारलं सांगितलं परत मारलंच काय मुली? पेरेंट्सवरच कधी काही लपवा असं वाटलं नाही, कारण की लहानपणापासूनच मी अनीस, मम्मी पप्पांमुळे अनीस मध्ये होती, नाशिक मेळाव्याला लहानपणापासून आली. तर एवढं ओपन डिस्कशन व्हायचं घरात, काहीही असो. आणि मम्मी पप्पा दोघं वकील आहेत, तर जे केसेस त्यांचे असायचे ते घरी येऊन त्याच्याबद्दल बोलायचे, कितीही काहीही असो. म्हणजे असं वाटत असेल की मे बी माझे ओपिनियन्स त्याच्यामुळे फॉर्म झाले, पण नाही. ओपन डिस्कशन एवढा चांगला हे होता की कधी वाटलंच नाही काहीही असावं सांगून द्यावं. आणि त्यांची रिॲक्शन थोडी एक्सपेक्टेड होतीच, कारण की मला माहिती होतं ते काय कशाला कसं रिॲक्ट करतील. मग त्या एक्सपेक्टेशन्समुळे बोलणं खूप इझी झालं. मग ओपन डिस्कशन आता पण काही झालं, कॉलेजमध्ये काही झालं, मी लहान मुलीसारखं येऊन मम्मीला सांगत असते, मम्मी फ्रेंडनी असं केलं तसं केलं. कारण की आजपर्यंत ते तेवढं ओपन डिस्कशन असतं. किंवा कॉलेजमध्ये काही प्रोग्राम असेल, काही फेस्ट असेल, त्याची परमिशन घ्यायला मी अजून घाबरत नाही, कारण की मला माहिती आहे ते जे असेल त्यांचे कन्सर्न्स असतील ते बोलतील आणि जेवढं प्रिकॉशन घ्यायचं मला घ्यायला देतील. आणि मग ते होच म्हणतील की तू जाऊ शकतेस, फक्त हे करायचं, असं असं करायचं. आणि बिकॉज त्यांचा एवढा ट्रस्ट आहे माझ्यावर, आय थिंक मी पण त्यांच्यावर खूप ट्रस्ट करू शकते आणि काही लपवत नाही. हो, म्हणजे काय गोष्टी हाईड केलेल्या आहेत पॅरेंट्स पासून. आणि एकदा जेव्हा माझी नोटबुक थोडी कम्प्लीट होती, ते हाईड केलं आणि ते ॲक्च्युली पॅरेंट्सला सांगावं लागलं नाही, कारण की ते शाळेमध्येच कम्प्लीट करून टाकली ती. बेसिकली तुम्हाला पॅरेंटपासून लपवावं असं कधी जनरली वाटलेलं नाही. काय होईल जर एखादी गोष्ट तुम्ही लपवली, समजा लपवली, तुम्हाला हरकत दिली आणि पॅरेंट्सला नंतर म्हणजे तुमच्या पालकानंतर कळलं की तुम्ही ही गोष्ट लपवली होती, तर त्यांची रिॲक्शन काय असेल असं वाटतं? काय असेल? धनुषला बोललो जरा रागात असणार. पण ऍट द एंड काय होईल असं वाटतं? तुझं ऐकून घेतील की तुला तुझं अजिबात ऐकणार नाही? ऐकून घेतील. तुला काय वाटतं? थरो डिस्कशन होईल आणि मग एका अंडरस्टँडिंगमध्ये येऊ, सगळे बाउंड्रीज सेट करू आणि मग सगळे हॅपी हॅपी. सोफिया, तुझं? सेम ॲज अस मी आय थिंक, क्योंकि दे विल फर्स्ट आस्क की का लपवलं, म्हणजे तुला काय भीती वाटली आमच्यापासून लपवायला, म्हणजे आम्ही तुला काय करणार, तुला असं काय वाटलं. मग तसं डिस्कशन होईल आणि मग ते पहिल्यांदा सांगणार की लपवायचं नाही, काही पण केलं तरी लपवायचं नाही. तर ते पहिले सांगणार आणि मग त्याच्या अकॉर्डिंग ॲक्शन
हॅपी आंटी ॲज पॅरेंट्स ते कन्सर्न असणारच आहे की जसं सुफी आणि अस्मी दोघं बोलले का लपवलं. मेन रिझन तेच असेल की तू का असा विचार केला की आम्हाला नाही आवडणार. तेवढे एक कन्सर्न असेलच. पण एक्झॅक्टली कन्सर्न नंतर मी पहिलेच बोलली ओपन डिस्कशन बोलणं होईल की का लपवलं, का म्हणजे तुला का वाटलं आम्हाला नाही आवडणार, तू सांगू शकली असतीस, मग नेक्स्ट टाइम काय, मग नेक्स्ट टाइम का सांगायचं का नाही सांगायचं, हे सगळ्यावर एकदम प्रॉपर डिस्कशन होऊन मग आम्ही पुढे जाऊ. म्हणजे सेमच होईल आधी पॅरेंट्स विचारणार की असं हाईड करावं असं का वाटलं आणि त्यानंतर मग ते डिस्कशन होईल आणि हे होईल. आता एक आहे ना, मी सगळ्यात अडचणीचा प्रश्न, एक शेवटचा प्रश्न जो अडचणीचा आहे, तुम्हाला तुम्ही त्याचं उत्तर द्यायला पाहिजे असं नाहीये. ओके, समजा तुम्हाला तुमचे पॅरेंट बदलण्याची जर संधी मिळाली, कुठला पण, म्हणजे मी असं नाही म्हणत की समजा मुकेश अंबानी तुम्हाला दत्तक घ्यायचं ठरवलं, दत्तक म्हणजे प्रॉपर दत्तक घ्यायचं ठरवलं, त्यांनी त्यांच्या मुलांना अबॅन्डन केलं आणि त्याची सगळी संपत्ती तुम्हाला मिळणार. ओके, अशी आली तर तुम्ही तुमचे पालक बदलाल? बघा खरं उत्तर द्या, कारण काय मी बदलले असते. तर माझं उत्तर आहे नाही, कारण की मी आता ज्या पालकांसोबत आहे त्याच्याबद्दल म्हणजे सर्टन्टी आहे तिथे. जर मुकेश अंबानीचं गेलं तर ते सर्टन्टी नाही आणि हे पण नाही माहिती की ते एन्व्हायरमेंट काय आहे, कसं आहे. तर आता जे ते सेफर आणि बरोबर ऑप्शन आहे माझ्या. माझं थोडं वेगळं उत्तर असेल, कारण की आता मी 5 वर्ष लॉ शिकतेय. माझ्याच क्लासमधल्या मुली माझ्याकडे येऊन बोलतात की माझे आई बाबा हे अलाव करत नाही, ते अलाव करत नाही, मग आमचं हे सण असणार आहे, मला नाही येता येणार आहे, मग रात्री जाणार आहे. मग मी स्वतः खूपदा विचार केला की व्हॉट इफ आय वॉज इन दॅट पोझिशन. मला नसतं जमलं ते. मला जे ओपननेस माझ्या फॅमिलीकडनं मिळाला आहे, आय डोंट थिंक कुणी म्हणजे कितीही पैसे असो, कितीही काही असो, इथं संपत्तीचा विषयच येत नाहीये. जे कम्फर्ट मला त्यांनी दिलंय, आय डोंट थिंक कुणीच मला आजपर्यंत दिलं असतं. जर मला कोणी दत्तक घ्यायचं म्हणलं तर मग मी त्याला नाहीच बोलणार, कारण ज्यांनी मला जन्माला दिलंय, त्यांनी एवढ्या प्रेमाने मला आता पाळलंय, त्यांच्यामुळे मी आत्ता इथं आहे. आणि जर त्यांचं पर्सनली घाण व्यवहार असेल, ज्यांच्यापाशी मी चांगले दत्तक नाही, तर मग मला नाही आवडणार त्यांच्यासोबत राहिलं. आय थिंक हा प्रश्न जो तुम्ही मला विचारला ना, माझे फ्रेंड्स मला रोज म्हणतात की आय विश आय हॅड पॅरेंट्स लाईक यू, चेंज युअर पॅरेंट्स विथ मी, बिकॉज आय गेट सो मच फ्रीडम कम्पेअर्ड टू देम. त्यांना हे अलाउड नाही, ते अलाउड नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. तर आय थिंक हा प्रश्न तुम्ही मला माझ्यापेक्षा माझ्या फ्रेंड्सलाच विचारला, त्यांना माझे पेरेंट्स पाहिजेत. मागच्या वर्षीच माझे फ्रेंड्स घरी आले होते. तर त्यात कुलसुम एक फ्रेंड आहे माझी, ते मम्मीशी बोलली. मम्मीनी फुल माझ्याशी जसं मम्मी बोलते तसंच तिच्याशी संवाद केला, सगळं झालं. निघताना मला ती स्पेसिफिकली बोलली, तुझी मम्मी किती छान आहे. आणि मी हे पहिल्यांदाच नाही ऐकत आहे, स्कूलमध्ये पण एवढ्यांदा मी ऐकलंय. आणि एवढे म्हणजे असं ऑलवेज की तुझ्या मम्मीसारखीच वागते, मम्मीसारखी दिसते, मम्मी किती छान आहे वगैरे. सो आय डोंट थिंक इम्पॉसिबल प्रश्न आहे हा की बदलाल का, बिलकुल नाही. आपण इथे थांबूया. काही कुणाला तुमच्या कुणाला आणखी ऍड करायचं असेल, बोलायचं असेल तर? आम्ही सगळ्यांनी जे बोलायचं होतं बोलणार आहे. थँक्यू, धन्यवाद. मला वाटतं की सगळ्यांना कल्पना आली असेल की पालकत्व म्हणजे काय याची तुम्ही आपल्याला डायरेक्ट तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का मुलांना? ठीक आहे, आपण थांबूया. आहे कोणी आहे? हॅलो, मी मिलिंद कवले बोलतोय. आपण सर्वांनी फारच छान उत्तर दिली आणि अपेक्षा नव्हती आपल्याकडून की इतकी सुंदर उत्तर ऐकायला मिळतील.
तर धन्यवाद सगळ्यांचे. एक प्रश्न आणि मुख्यत्वे जे मुली बसलेल्या आहेत त्यांना आहे की तुम्ही सगळ्यांनी आता सांगितलं की आम्हाला आहे ते पालक फार आवडतात, परंतु तुम्ही विचार करा तुमचं लग्न होणार आहे आणि आई वडिलांच्या जागी तुम्हाला सासू आणि सासरे ह्या सगळी राहणार आहे, तर त्यावेळी तुमचं विचार काय असतील? आता माझं 22 वय आहे, तर माझे आई बाबा तर काय माहिती, म्हणजे जसं मला वाढवलं आणि मी लहानपणापासूनच म्हणतेय की मी लग्न नाही करणार. ते आता बदललंय, मी थोडं सेटल झाली माझी तेव्हा करेल. आणि मला कधीच क्वेश्चन नाही केला. जेव्हा मी स्वतः बोलायची की मी लग्न नाही करणार, मला करायचंच नाहीये, तेव्हा पण मला कधीच अपोज केलं नाहीये. आणि आता पण जेव्हा मी बोलते की मी थोडं अजून शिकून सेटल होईल, माझं जेव्हा मला फायनान्शियल इंडिपेंडन्स येईल तेव्हा मी करेन, तेव्हा पण काही अपोज येत नाही. तर माझं हेच आहे की एक्सपिरियन्सेस, माझे पण जसे एक्सपिरियन्सेस वाढतील, मी पण असं कुणीतरी शोधेल माझ्या आयुष्यात ज्याचे आई बाबा पण माझ्या आई बाबांसारखे एक्सेप्टिंग असतील. मी असं शोधणारच नाही, कारण की ह्यांनी मला जसं वाढवलं आहे, द वे आय रीड पीपल, जसे लोक वागतात माझ्याशी, त्याच्यावरच मी पण डिसाईड करणार आहे माझा लाईफ लॉंग फ्युचर पार्टनर कोण असणार आहे. आणि लहानपणापासूनच निवड कशी करायची, मम्मी पण लेक्चर्स घेते ह्याच्याबद्दल, तर मला खूप माहित आहे. म्हणून असं वाटत नाही मला की कधी ह्याची अडचण येणार आहे. पहिले तर मी दीदी बरोबर त्यांच्यासारखंच विचार आहे माझं की लग्नच नाही करणार पहिले तर. आणि जर का मोठं केलं, कारण होऊ शकतं, तर क्लिअर बाउंड्रीज आहेत माझे. राहायचंय तर दोघींचे पेरेंट्स राहणार, नाहीतर कोणाचेच नाही राहणार. मी माझ्या पेरेंट्सला सोडून कुठल्या दुसऱ्यांच्या पेरेंट्सला जायला तयार आहे, पण माझे पेरेंट्स मला माझ्या सोबत पाहिजे, कारण त्यांनी मला वाढवलं. इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक केअर ऑफ देम एज वेल. माझे पण या दोघींसारखे विचार आहे. म्हणजे मला आत्ता लग्न नाही करायचं, पण मे बी नंतर चेंज होऊ शकतं ओपिनियन. तर मी असं पर्सन चूज करणार ज्यांचे व्ह्यूज त्यांचे व्ह्यूज आणि माझे व्ह्यूज मॅच करतात, असे काही डाऊट्स नाही आहे. आणि त्यांचे पेरेंट्स मला आवडत आहेत, त्यांना मी आवडते, असं काही कॉन्फ्लिक्ट नको आहे. आणि राहायचंय तर सेपरेट राहायचं, म्हणजे सेपरेट अपार्टमेंट द्यायचं, कोणाच्याच पेरेंट्सच्या इथं काही राहायचं. हवं तर वीकेंडला कम्प्लीट करू शकता, त्याचं काही टेन्शन नसते पेरेंट्स. Have you ever faced any individual hardships, no matter at any point of time? And could you please help me understand, could there ever arise a moment with your parents that you could face any kind of hardship? If you haven't understood, I'll repeat the question again. Have you faced any individual hardships growing up in your life? Please think about it. It's a very personal question. If you open up about it to me, I would really appreciate it. If you don't, still it's okay. If you could tell me personally, in person, off mic. And imagine if there could come any individual hardships ever in future. बिकॉज आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असतील इन अँड आउट्स अबाउट युअर पेरेंट्स, आणि कुठे वर खाली 19-20 डाईन मिक्स. सो इमॅजिन करून जर फ्युचरमध्ये काय असू शकतं, जसं त्यांनी विचारलं की लग्न झाल्यावर सासू सासरे वगैरे जो प्रश्न, तसं थोडं इमॅजिन कराल फ्युचरमध्ये काही येऊ शकतं का? थँक्यू. माझं एकदम छोटा आन्सर असणार आहे, कारण की मी ऑलरेडी बोलली आहे किती ओपन आहे घरी, किती बोलते मी, किती ते एक्सेप्ट करतात मी जे पण बोलते. सो जे पण पर्सनल हार्डशिप्स आहेत ते मी सांगितले आहेत ऑलरेडी, आणि मला एक्सेप्टन्स पण मिळाला आहे किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंग पण मिळाली आहे किंवा रिझन्स पण मिळाले आहेत का एक्सेप्ट नाही करत. सो ॲज सच कधी, आणि इवन इन फ्युचर आय कॅन गॅरंटी जेवढं होप त्यांनी मला दिलं आहे माझ्या फ्युचरबद्दल. आता माझं ग्रॅज्युएशन नंतर मास्टर्स होणार आहे, त्याच्यासाठी पण जे मला सांगितलं आहे की तुला जे करायचं आहे ते कर. सो आय डेफिनेटली डोंट फील की असं कधी पॉईंट ऑफ टाइम येणार आहे जेव्हा आमचं कम्युनिकेशन नाही होणार आहे. एक मला वाटतं की प्रश्न बहुतेक वेगळा आहे. म्हणजे प्रश्न असा की दोन पालकांमध्ये जर भांडण झालं तर किंवा काही कॉन्फ्लिक्ट झालं तर ते कसं, असं तुम्हाला विचारायचं का? नाही, जेव्हा एखादं पाल्य मोठं होत असतं तेव्हा शक्य नाही की एवढा सुखाचा संसार कोणाकडे नाही. तर मग सुखाचा म्हणजे नो ऑफेन्स कोणाला, पण काही ना काही छोटे ना छोटे इश्यू देतच राहतात त्या हिशोबाने. आणि प्रत्येकाचा ड्रामा असतो, तो एका पॉईंटपर्यंत मी करावा लागतो, लग्न झाल्यावर पालकांमध्ये पेरेंट
चिल्ड्रन पेरेंटली पालकांना ते लोक बघून यांचा काय अनुभव होता पालकांचा का अनुभव? हा, मला वाटतं की तो प्रश्न आपण एकदा घेतलेला आहे, पण तरी पण मी एकदा हे करतो की रिपीट करतो की तुमच्या पालकांमध्ये काही तणाव निर्माण झाला. एक्झॅक्टली बऱ्यापैकी हा, मोठा तणाव निर्माण झाला, म्हणजे करिअर बद्दल असेल, आता तुम्ही तेवढ्या व्हायचे नाहीये, जोडीदाराच्या निवडीबद्दल असेल, ओके, किंवा मला अमुक असं नाही करायची, मला शिकायचं नाही असं तुम्हाला वाटलं, असं असं होऊ शकतं, किंवा एखादं हॉबी बद्दल असेल असा तणाव निर्माण झाला, तर तुम्ही, म्हणजे मी तो प्रश्न थोडासा हे करतो, मॉडिफाय करतो की तुम्हाला सेफ वाटेल तुमच्या पालकांशी बोलायला, तुम्ही पालकांशी ओपनली बोलू शकाल. हो, कारण माझे पालक आधीच बोललेत की तुला जे करायचं आहे त्यांना आम्ही सपोर्ट करू. तर माझं आत्ता चॉईस आहे की मी ग्रीक मायथॉलॉजीमध्ये मेजर करणार, प्रोफेसर बनायचं मला. ते बोलले हो सपोर्ट करू, तुला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे तिकडे सपोर्ट करू, फॉरेनला स्टडी करायचं तर सगळे पे करू वगैरे, पण चांगलं करायचं असं. म्हणजे असं काही कॉन्फ्लिक्ट नाही झाले आमच्या दोघांमध्ये. कॉन्फ्लिक्ट एकदा झालं होतं. मी स्विमिंग करते, खूप वर्ष झाले करते. तर पहिले तर छोटी होते म्हणून काय कोणी बोलायचं नाही. आता मोठी झाली आहे, अपेरेंटली माझे रिलेटिव्स म्हणतात माझ्या मम्मीला, पप्पांना नाही म्हणत, त्या काय माहिती का, पण मम्मीला म्हणतात खूप की आता ती मोठी झाली आहे, कसे स्विमिंग सूट घालते. बाय द वे माझे स्विमिंग सूट्स फुल लेंथ आहेत, मला अनकम्फर्टेबल फील होतं हाफ लेंथ घालायचे, फुल लेंथ टिल माय अँकल. सो तरी पण ते म्हणतात की असं करते, इट इज नॉट गुड फॉर अ गर्ल, आता ती मोठी झाली आहे. तर एकदा माझ्या मम्मी पप्पांचं त्याच्यावरून झालं होतं भांडण की आता का करायचं स्विमिंग मोठी, कारण माझी मम्मीला पण खूप बोलले ना, ती पण चिडली होती. तर त्यांना बोलले होते की असं भांडण झालं होतं. तर तेव्हा मला खूप वाईट वाटलं की मी काय चुकीचं करतेय का, स्विमिंग मला खूप आवडतं कारण की तर तेव्हा एकदा झालं होतं. आणि अजून एकदा सेम थिंग विथ कथकला पण खूप वर्ष झाली आहेत, पण कथक मधले बेसिकली मुस्लिम रिलिजनमध्ये डान्स इज नॉट अलाउड. सो त्याच्याबद्दल पण माझ्या मम्मीला खूप म्हणायचे, तर माझी मम्मी पण म्हटली होती 10th मध्ये आली आता बंद कर, आता गरज नाहीये. आणि ते तर तेव्हा मी रडले होते ऑलमोस्ट की मला नाहीच सोडायचं कथक, कारण मला खूप आवडतं. त्यावेळी झालं होतं, पण नंतर मी जेव्हा शांत झाली मम्मी आणि मी पण, तेव्हा डिस्कशन केलं की मला खूप आवडतं, ते लोक बोलत राहणार, ते त्यांनी कुठं पाहिलंय की मला किती खुशी भेटते आणि माझे किती सक्सेस झालंय, ते त्यांना फक्त बोलायचं ते बोलणार. असं अंडरस्टँडिंग झालं आणि मग मम्मीने पण ॲग्री केलं की हो कर.